नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह फॉर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे देवदिवाळी आणि देवदिवाळीला असतो आमच्या वाडीचा गवळदेव आणि आमच्या गावामध्ये सुद्धा अनेक गवळदेव असतात। तर आता मी आहे आमच्या गावी म्हणजे आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आज आपण बघणार आहोत आमच्या वाडीचा म्हणजे आरेश्वरवाडीचा गवळदेव। शिवाय मी इतर वाडींमध्ये पण जाणार आहे कारण त्यांच्याकडे सुद्धा गवळदेव असणार आणि गवळदेव कशा प्रकारे साजरा होतो ते बघूया। आणि हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल, मस्त असं वनभोजनाचा कार्यक्रम साजरा होणार आहे आणि काय काय जेवण बनणार आहे ते पण तुम्हाला सांगतो। तर आता आपण जाऊया गवळदेवाकडे आणि अधिक माहिती घेऊया कशा प्रकारे या वर्षीचा म्हणजे 2024चा गवळदेव साजरा होतो ते बघूया। तर आता आपण श्रीदेव आरेश्वराचं दर्शन घेऊया देवदिवाळी निमित्त। आज आहे देवदिवाळी। तर आता सुंदर असं दर्शन झालं आहे आणि आता आपण जाऊया गवळदेवाकडे, काय तयारी चालू आहे ते बघूया। तर आता आपण आलोय आमच्या गवळदेवाकडे। इकडे गवळदेव चालू आहे। आणि या वर्षीच्या गवळदेवची तयारी चालू झालेली आहे। इकडे जेवण तयार होता आणि सालावाप्रमाणे गवळदेव साजरा होतोय आणि इकडे आता महेश पटोळे आणि राजेश कदम दोघे आहेत। आपण माहिती काय त्यांच्यापासून आता या वर्षीच्या गवळदेवाबद्दल आणि जरा माहिती द्या जरा थोडीशी। आम्ही दरवर्षीप्रमाणे वार्षिक म्हणून या ठिकाणी जो गवळदेव आपण केला जातो या गाववाडीतील आमच्या सर्व प्रत्येक घरातून सगळेजण या ठिकाणी जमतात। प्रत्येक घरातून आम्ही अशा प्रकारे भांडी वगैरे घेऊन प्रत्येक घरात 100 रुपये ची देणगी बसवतो आणि त्यानंतर स्वइच्छेने सुद्धा काही जण आपल्याकडे काही ना काही वस्तू रूपात देतात। त्या ठिकाणी आम्ही डाळ भात बटाट्याची भाजी वडे भजी अशा प्रकारची काही ना काही आम्ही मेनू या ठिकाणी बनवला जातो आणि हा मेनू बनवून झाल्यानंतर आमच्या नाचकोणच्या चाळ्याकडे समोर इकडे नाचकोणचा चाळा आहे त्या ठिकाणी त्याची वाडी दाखवली जाते 12 वाजता आणि त्यानंतर मग आमचा जो आम्ही हे जे ठिकाण आहे हे सुद्धा एक चाळाच आहे, त्याला भराडीचा चाळा आम्ही असं म्हणतो आणि या चाळ्याच्या ठिकाणी आम्ही आता जेवण करत आहोत। तर आता वाडीतील सर्व छोटी मुलं बाळगोपाळ सगळे येणार आणि दुपारी बरोबर 12 वाजता वाडी दाखवल्यानंतर आम्ही हे जेवण करणार आणि जेवण झाल्यानंतर सगळेजण इकडे बसल्यानंतर थोड्या वेळाने आमची जी प्रथा आहे की आज देवदिवाळीच्या निमित्ताने वाघ पिटाळण्याची एक प्रथा पूर्वीपासून या ठिकाणी आहे। मग एका माणसाला आम्ही रंग काढून साधारण असा एक छोटासा वाघ बनवतो आणि तो वाघ या वर्षी आंब्याची पाळी आहे वाघ पिटाळणे हा कार्यक्रम वाघ बारणे जिल्हा वैभव कदम कॉम्बिनेशन मध्ये वाघ दिसतात, 2 वाघ आहेत। सध्या त्यांनी पटरी बॉडी दोघांनी घातलेली आहे त्यामुळे बघे कोण वाघ बनतो या ठिकाणी झालेली आहे बरोबर निळो वाघ आणि त्यांच्या गाड्यामध्ये आम्ही 5 वडे घालून जोरात त्यांची या ठिकाणी मिरवणूक काढून आपण वाघ पिटाळण्याचा कार्यक्रम पूर्ण करतो आणि नंतर मग मुलं आपापल्या घरी जातात। अशा प्रकारे हा दिवाळीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम सगळ्यांच्या उत्साहात साजरा केला जातो। बरोबर आणि आज आमच्या आऱ्यात सगळीकडे आहे ना, प्रत्येक वाडीवर एक गवळदा म्हणून प्रत्येक जण साजरा करत असतात। बरोबर आणि या निमित्ताने देवाचे आशीर्वाद सर्वांना मिळतात, वर्षभरातून एक आनंद सर्वांना मिळतो। बरोबर निसर्गाच्या सानिध्यात एक जेवणाचा जो पूर्वजांनी केलेली परंपरा आहे ती आम्ही अगदी प्रामाणिकपणाने करतो आणि आज सर्वांना या दिवाळीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। आणि आता राजू
कदम बोला, राजेश कदम. महेश पाटोळेंनी सांगितलेलं आहे, बरोबर ठेवलेलं आहे, ते इथं बरोबर आहे. आणि आता सगळेजण आता जेवणाची वाट बघतात. बरोबर. संतोष कदम आमच्याकडे हा स्पेशल कॅटरिंग वाला माणूस आहे म्हणजे असं हॉटेल, आपल्याकडे हॉटेल मॅनेजमेंट केलेले कुक आहेत संतोष कदम आणि उत्तम बुवा. आणि आता आज काय बनवणार आहे? आज आता आमचा भात रेडी झाला आहे आणि हे आता दाल तडका बनवत आहे आम्ही. बरोबर. अगदी ब्राह्मण पद्धतीत हे भोजन इथे चालू आहे. त्याचप्रमाणे इथे पोलीस पाटील यांची सुद्धा उपस्थिती आहे. बरोबर. आणि तुमच्यासारख्या महान चॅनल म्हणजे लाईफ आर्ट्स हे सुद्धा इथे उपस्थित आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो. बरोबर. कारण ओझरम मध्ये जो आमच्या दिंडी भजनचा व्हिडिओ अगदी 7 समुद्रा पार म्हणजे अमेरिका देशामध्ये जाऊन पोहोचला. अमेरिकेत कमेंट येतो का? अमेरिकेमधून कमेंट आली. ओके. त्यामुळे तुमचे आम्ही लाख लाख आभार मानतोय. अशा प्रकारे इथे सर्व सहकारी मंडळ आहेत. म्हणजे आपले सबस्क्रायबर अमेरिकेत पण आहेत, सिद्ध झालं. ठीक आहे. आणि यांचा वना कणकोलीत 1 बाईट म्हणून चालू आहे. काय ऍड्रेस सांगतो का? ऍड्रेस नियर उबाळे मेडिकल. 1 बाईट बाजूला. आणि काय काय मेनू तिकडे? बर्गर, पिझ्झा, सँडविच, पास्ता हे कॉन्टिनेंटल फूड तिथे उपलब्ध आहे. हो. आणि आज आपण पारंपरिक जेवण करतो इकडे. आणि संतोष उत्तम कुक आहे, हॉटेल मॅनेजमेंट केलेला, त्याच्यामुळे सगळी रेसिपी तोच आहे. आणि भाऊ मिळून अमित कदम, संतोष कदम. आणि तिकडे सगळे बाकीचे जेवण करतो भारी भारी मेंबर सगळे एकत्र आले तिकडे. तिकडे सगळे दमलेल्या लोकांसाठी थंड आलेला आहे. उपसरपंच आता सत्यवान पाटोळे आलेले आहेत. मस्त थंडा बिंडा घेऊन आलं. काय काय आणलं? अरे उपसरपंच स्वतःहून काय काय आणलं? जिलेबी. काय काय आणलं? जिलेबी आणली. आणि जिलेबी आणली. परत तांदूळ आणले. थंड आणला. परत उपमा आणले आहेत. आणि आता ग्लास आणले. आता सत्यवान बद्दल बोलायचं म्हणजे दशावतार प्रेमी यावर्षी नाटक ठेवणार ना? नाटक आहे. 26 जानेवारी नाटक आहे. सगळ्यांनी आहेच आपल्या स्टॉपवर, आरेश्वर वाडीच्या स्टॉपवर. आणि कोणतं नाटक कंपनी फायनल झाली? देवेंद्र नाही. कुठचे? वेंगुर्ला. वेंगुर्ला. ती नाटक कंपनी 26 जानेवारी यावा सगळ्यांनी. हो. आणि सो खर्चाने करतात ते, म्हणजे लोक मदत करतात पण पण म्हणजे पुढाकार घेऊन. बरोबर. दरवर्षी एक नाटकाचं टार्गेट आहे. 26 जानेवारी नाटक आहे येवा. अरे बोल जरा की थंडाची सोय केलेली आहे सगळ्यांना. आणि आपल्याकडे आपल्या गावचे सुपुत्र म्हणजे आपल्या वाडीतले सुपुत्र प्रकाश मेस्त्री, पोषमन तोरसे गावात ते पोषमन म्हणून आहेत. आणि आज आता इकडे मदत करतात सगळ्यांना. मग काय गवळ त्याबद्दल काय मत? प्रथमतः तुमचे धन्यवाद. माझे वाडीतील सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आम्ही सर्वजण 8 वाजता इथे हजर झालो. बरोबर. आदल्या दिवशी आम्ही हे रानबीन मारून सर्व ही जागा स्वच्छता केली आहे. ही जागा या मंडळींनी साफ केली. बरोबर. आभार. बरोबर. मी काल अवेलेबल नव्हतो. पण बाकीच्यांनी केले नाही. आज या वाडीच्या सहकार्यामध्ये ही जी आपली बालगोपाळ आहेत ते कोण हे आणतात, कांदे आणतात, बटाटे आणतात, तेल पिशवी आणतात, कढई आणतात, थंडा आणतात. असं एकमेकाचं सहकार्य आहे. मजा करतात एकदम मजा. आणि आता अमित कदम म्हणून वाघ म्हणून त्याला माझं पूर्ण अनुमोदन आहे. फायनल टी शर्ट अमित कदम. आणि आपल्यातर्फे थंडाचे मालक संदीप यांनी थंडा दिलेला आहे, थंड केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. चला बालेश कदम ते खास मुंबईवाले आलेले आहेत इकडे म्हणजे जाऊन येऊन असतात ते गाव मुंबई थंडा पिऊया आपण. चला मस्त थंडा बिंडा सोय केलेली आहे. येवा इकडे जेवण तयार आहे. आचार्य लोक जेवण करतात. डाळ भात आणि डाळ चालू आहे इकडे हे. आणि आपल्या वाडीतील ज्येष्ठ नागरिक रघुनाथ कदम सुद्धा आहेत. म्हणजे मुलांबरोबर तेवढे हौशी नाहीत. बोला रघुनाथ कदम. आता वय किती हो तुमचा? 61 ना? 61 चालू. आणि अजून पण ते तरुण म्हणजे तरुण मुलासारखे काम करणार. ही साफसफाई सगळी बहुतेक नाही केली ना? होय. सकाळपासून कालपासून काम चालू आहे. कायम यांचं काम चालू असतं. आणि साफसफाई करणे बघा चक्काचक. मस्त काम केलं. आता आपण इकडे बघूया काय.
आता आपण वरचीवाडीमध्ये आलो आणि विश्वटेश्वर मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊया आणि नंतर त्यांच्या गवळ देवाकडे जाऊया. बघूया त्यांची काय तयारी चालली आहे ती. हे आहे इथलं विश्वटेश्वर मंदिर आणि वरचीवाडीतली सगळी घरं. आणि आपल्यावर आता दीपक साळसकर पण आहेत. पूजा मस्त केलेली आहे इकडे. आणि आजची पूजा दीपक साळसकरांनी केली. तुम्ही रोज पूजा करतात काय? हो रोज पूजा करतो. हा बरोबर. अडीअडचणीच्या वेळेला आम्हाला कल्पनाच्या वेळेला अडचण असते त्यावेळी आम्ही करायची असते पूजा ठरलेली आहे. हा बरोबर. आणि हे जे ठिकाणदार इथला हे वाडीचा ठिकाणदार आहे. बरोबर. आणि इसवटी ठिकाणदार महापुरुषाचं म्हणून हे स्थान आहे. बरोबर. दर सोमवारी आमच्या या ठिकाणी आरती केली जाते. किती वाजता? संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता आरती केली जाते. सर्व एकत्र मिळून आम्ही आरती केली जाते आणि एकच प्रार्थना केली जाते की संपूर्ण गावातील सर्वांना आम्ही जे रहिवासी आहोत त्यांना सुख शांती मिळावी आणि तुझी पूजा अर्चा आणि तुझ्या नामस्मरणामध्ये आमचा वेळ जावा ही त्या देवाजवळ आमची इच्छा आहे. आणि आज गवळदेवाची. बरोबर. या गवळदेवाची जसं आपण दरवर्षाला कुलस्वामिनी कुलदेवता हरेश्वर पावनदेवच्या पूजा रोज करतो पण या इष्टदेवतांचं पण पूजा करायची असते. आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत. आमचं एक ठिकाण आहे जाऊया तिकडे जाऊया आपण आता. त्या ठिकाणी आम्ही सर्व एकत्र मिळून देवाचा प्रसाद करीत आहोत. बरोबर. आणि यांची इकडे वाडीची पूजा असते दरवर्षी. आणि दरवर्षाला या ठिकाणी मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचे मुंबईकर येतात. बरोबर. आम्ही सर्व एकत्र मिळून भक्तिभावाने दरवर्षाला सत्यनारायणची महापूजा केली जाते. आणि त्या ठिकाणी काही मुलांना सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी म्हणून काही स्पर्धा ठेवल्या जातात. आणि सर्व मिळून एकत्रितपणे 2 दिवसाचा कार्यक्रम असतो. पहिल्या दिवशी महापूजा आणि दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन केलं जातं. बरोबर. असे 2 दिवस अतिशय महत्वाचे आणि आनंदाने आम्ही सर्वजण करतो. बरोबर. तर आता आपण यांच्या गवळ देवाकडे जाऊया. तिकडे बघूया काय तयारी चालू होते. वरचीवाडी चालू आहे आपण आमच्या गावात आता सगळीकडे गवळ देव आहेत. आता आपण बघूया. आता आपण चौटीकडून पुढे यांच्या गवळ देवाकडे जाऊया. किती तयारी बघूया. आपल्या वाडीतलं जेवण तयार होतोपर्यंत आपण वरचीवाडी चालू आहे. जंगलातील प्राण्यांचं दर्शन करण्यासाठी गवळदेव. बरोबर. बरोबर. राखणदारांचा गवळदेव. आपण वरचीवाडीच्या गवळ देवाकडे आलो. इकडे पुढे त्यांचं जेवण चालू आहे. बघे कशा प्रकारे तयारी आहे या वर्षीची. प्रसाद महाप्रसाद. बरं. आणि इकडे आपण पहिल्याडे पण जाणार देवीच्या वाडीत. त्यांचा पण गवळदेव बघूया. याच्यानंतर काय तयारी चालू आहे ते. मस्त सागाच्या वनामध्ये निसर्गरम्य ठिकाणी वरचीवाडीचा गवळदेव साजरा होतोय. इकडे डाळ भात तयार होतोय. जेवण तयार. काय काय मेनू काय काय? डाळ भात बटाट्याची भाजी, जिलेबी वडे. अरे वा. आणि भजी सोलकडी. आणि आता हे सगळे इकडे त्यांची सगळे मंडळाचे कार्यकर्ते वरचीवाडी मित्र मंडळ हे सगळे आहेत. आणि आता साळसकर जरा सांगतो तुमच्या कार्यक्रमाबद्दल सांगा. तुम्हीच बोला सांगा. आज या ठिकाणी आपल्या दरवर्षाप्रमाणे एक देव दिवाळी निमित्त गवळदेवाची पूजा केली जाते. बरोबर. गवळदेवाच्या बाबतीत थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपण रोज देवाची पूजा करतो, हरेश्वराची पूजा करतो, घरची पूजा करतो. पण वर्षाने हे एक देवाची एक पूजा करायची असते की आपला शेतकरी आपल्या गुराढोरांना जंगलात घेऊन जायचा त्यांचं रक्षण करणारी ती देवता असते. ती इष्ट देवतेची पूजा करण्यासाठी आम्ही वाडीतील सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि सर्वांच्या विचाराने हा सगळं जेवणा महाप्रसादाचा कार्यक्रम केलेला आहे. बरोबर. सुरुवातीला हा प्रसाद सकाळपासून ही मुलं करतायत आणि हे केल्यानंतर आमचे जे संदीप कदम हे देवाची पूजा करून आम्ही सर्वजण त्या देवाला एक प्रार्थना करतो की आमच्या वाडीतील आपल्या गावामध्ये सर्वांना आनंदी आनंद राहावं, काही छोट्या मोठ्या अपेक्षा पूर्ण कराव्या आणि दरवर्षाला आम्हाला आनंदी आनंद या वाडीत होऊन या गवळदेवाचे मनोभावे आणि भक्तिभावाने पूजा करावी हीच आमच्या या चरणी गवळदेवाचरणी प्रार्थना. आणि आता वाघ पेटाळणार नंतर आज दुपारच्या 3च्या नंतर वाघ पेटाळणार. यावर्षी वाघ कोणा वाघ पेटाळण्यासाठी भरगतचा माणूस घेतलेला आहे राजू कदम. राजू कदम महत्वाचा वाघच बनवलं फक्त वेगळ्या पट्ट्याचा वाघ. वाघाची भूमिका ते अतिशय चांगल्या रीतीने पार पडतात
आणि दरवर्षी परमनंट वाघ काय सालावत प्रमाणे वाघ आम्ही पक्ष बदलत नाही, वाघ बदलत नाही. बरोबर. वाघ असला काय म्हणजे जवळ कोणीच येत नाही आणि आम्हालाही भीती नाही वाघामुळे असल्यामुळे. बरोबर. आणि हा पण वाघ वाटतं पट्ट्यावाला जा पट्ट्यावाले सगळे वाघ बिबट्या मुंबईला वाघ राणीच्या बघितलं. अशा प्रकारे यंदाचे यांचा उत्सव चालू आहे. आणि इकडे आता जेवण मस्त तयारी झाली, यांचं जेवण चालू आहे ना. आपण आता देवीच्या वाडीत पण जाऊया, त्यांची तयारी पण बघूया समोर. याच्या पलीकडेच देवीची वाडी. आता आपण तिकडून फिरून जाणार. आपण आता वरची वाडीत आहोत, आता देवीची वाडीत जाणार. बरोबर. तर धन्यवाद सगळ्यांचे. मस्तपैकी इकडे सालाबाद प्रमाणे येऊन आमच्या मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वस्व तुम्ही आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मंडळ आभारी आहे. आता आपण जाऊया देवीच्या वाडीमध्ये. ह्यांची तयारी बघितली आपण. मस्त सागाच्या वनामधलं वनभोजन गवळदेव वरच्या वाडीचं गवळदेव ही तयारी चालू आहे इकडे. मस्त थोडा जेवण तयार होईल. तर आता आपण जाऊया देवीच्या वाडीमध्ये, त्यांची तयारी कशी झाली ती बघूया. आणि तोपर्यंत आमच्या वाडीचं पण जेवण तयार होईल. तर आता आपण देवीच्या वाडीमध्ये आलो आणि पावनाई मंदिराकडे आलो मी. तर पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि नंतर खाली जाऊ. इकडे गवळदेव चालू आहे त्यांचा खाली. आता पहिल्यांदा देवीचं घेऊया दर्शन. मस्त पावना देवीचं दर्शन घेऊन आपण आता यांच्या गवळदेवकडे चाललोय. आता आपण बघतोय देवीच्या वाडीचं गवळदेव. आणि इकडे आता बटाट्याची भाजी बनतं ते बघा. हे सध्या आपण देवीच्या वाडीत आहोत आणि देवीच्या वाडीचं गवळदेव बघता. हा आदू आदित्य कदम बेसन पिठात भजी होय. आणि सगळे देवीच्या वाडीचे. आणि हे बघा इकडे नितीन कोकम दाखवतात बटाट्याची भाजी. काय काय बनला? बटाट्याची भाजी. हा इकडे डाळ. हा मस्त डाळ बनलेली आहे. आणि भात जिलेबी पण आहे ना. भात आणि भात बनवला आहे. आणि कोकम कढी सोलकढी. इकडे कोकम कढी चालू आहे. प्रसिद्ध आपली कोकम कढी. कोण हा कोकम कढी आचार्य कोण? प्रसिद्ध कोकम कढी. इकडे कोकम कढी बनते बघा. जिलेबी पण आहे इकडे. जिलेबी आणि कोकम कढी तयारी चालू आहे. बरोबर. रसबीस काढून ठेवला. थोड्या वेळात कोकम कढी रेडी होत. गोड टाकलं. इकडे मस्त संदीप कदम यांच्या माडामध्ये यांचा गवळदेव असतो दरवर्षी. ठरलेलं आहे बघा. मस्त ठिकाण आहे. आणि सगळे देवीच्या वाडीचे इकडे एकत्र येऊन. आता किती लोक असतील जेवणाकडे? 25 लोकांचा मंडळ जेवसाठी. थोड्या वेळात येतील सगळे. हा वाडी दाखवून सगळे येतील थोड्या वेळात जेव. आता 12 वाजले, 1 वाजेपर्यंत येतील. आता आपण देवपाटीत जाऊन बघूया त्यांचं गवळदेवाचं काय चाललं. आता मस्त असं निसर्गरम्य ठिकाणी देवीच्या वाडीचा गवळदेव साजरा होतोय. तर आता आपण जरा देवपाटीत पण जाऊन बघूया त्यांची तयारी काय चालली आहे. नंतर आपण आमच्या गवळदेवकडे जाऊन जेवणाचा आनंद घेणार. तो पण जेवण तयार होईल. आता 12 वाजले दुपारचे. 1 वाजेच्या आसपास जेवणाची तयारी होईल. तर आता आपण आलोय देवपाटीमध्ये. देवाची पाटी देवपाटी. आणि बघूया यांची तयारी काय चालू असते. तर आता आपण देवपाटी झालो आणि यांचा गवळदेव. काय काय मेनू होत मेंदा?
सांग सुमित काय काय आता. ते सांग रे. भाजी, सुमित कदम सांगतो काय. डाळ, डाळ भात, हा बटाट्याची भाजी हा आणि श्रीखंड आणि वडे. श्रीखंड आणि वडे. त्यांचं जेवणाची तयारी चालू आहे. बहुतेक गेला जाऊन थोड्या वेळात होईत. सुमित बरोबर. आणि एकदम नदीच्या बाजू गवळदेव यांचं. आपण जरा नदीत जाऊया इकडून. नदीत जावा. हे बघा वाघ बी बनवलेला, पिठाचं वाघ बनवलेलं इकडे. आणि त्यांचं गवळदेव, देवबाटीवाल्यांचं. देवाची बाटी, देवबाटी. हो, पूर्वजांचं गवळदेव. आणि इकडे वरती यांचं जेवण बनतं आणि आमची नदी आरायची. इकडे यांचं गणपती विसर्जन, बाकी सगळ्या गोष्टी होतात इकडे. आपण नदीवर पण जाऊया जरा. हे बघा मस्त नदी आमची, 12 वाहणारी नदी. आचऱ्याची खाडी म्हणजे पुढे जाणं आचऱ्याच्या रामेश्वरापर्यंत जाते. आचरे गावात आचऱ्याची खाडी. हे बघा मस्त पाणी सध्या नदीत, स्वच्छ पाणी. आणि नदीच्या बाजूकच गवळदेव आहे देवबाटीचा. ही समोर सगळी देवबाटी, देवाची बाटी. अशा प्रकारे या वर्षीचा गवळदेव साजरा होतोय. आता मी चाललोय आमच्या गवळदेवकडे. जेवण झालं असणार बऱ्यापैकी. तिकडे जाऊन बघूया, पुढची मजा घेऊया. आणि गवळदेवच्या बाजू तुळस पण लावलेली आहे. थोड्या वेळात जेवण तयार होईल. येवा जेव केव्हा सगळ्यांनी. देवबाटीवाल्यांचं पण जेवण तयार झालेलं. आता आपल्याकडे जाऊया. आमचा काय झाला तर बघूया. तर देवबाटीतनं आता आपण चाललोय आमच्या वाडीत, आरेश्वरवाडीमध्ये. तशा प्रकारे गवळदेव साजरा होतोय. तर आता आपण आपल्याकडे जाऊया आणि पुढची तयारी बघूया काय चालले ते. मस्त अळवडी चालू आहे. हे भारी आयटम आहे. तुमच्या खायच्या गवळदेव भेटणार नाही कारण अळवडी यापूर्वी खूप कॅटरिंग. हा. आणि इकडे मस्त अळवडीत राहतं. आणि विशेष म्हणजे आमच्या गावची दिंडी काय चालली वैभव, काय चालली? नांदेडला ना. मी बोलतोय ना. हा बोला बोला. आमचे आरेश्वर मंडळ, तरुण मंडळ आहे. हम्म. आता आमचे वनभोजन टाईप आमचं गवळदेवचं जेवण आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आम्हाला एक मोठा कार्यक्रमाचं हम्म. हे आलेलं आहे, आमंत्रण नांदेडला. त्याची थोडक्यात माहिती. हा आमचे बुवा संतोष कदम, हा. आमचे ते स्पेशल आचारी पण आहेत. ते आचारी पण आणि बुवा पण. थोडस माहिती पण देतील. आता हे दिंडी संतोष कुठे जाणार ते सांगा रे संतोष बाबा. सांग कुठे कुठे आहे ना. आमची दिंडी हा. नांदेड या गावामध्ये जाणार आहे. अरे वा, नांदेडला जाणार आहे. तिकडचं ऑर्डर आहे. असा कार्यक्रम आमचा कुठे झाला नाही. हा कोकणातून बरोबर. वेगळ्या भागामध्ये दिंडी जात आहे. बरोबर. आणि आता मी सध्या एवढे तळण्यामध्ये बिझी आहे. हा की सध्या करापता पटापट सुपर फास्ट तिकडे. अशा प्रकारे मजा झाली. आणि आमची दिंडी आता नांदेडची सुपारी लिहिंग का. तर पोरगे आपले सगळे नांदेडला जाणार. नांदेड जिल्हा तालुका. होय. मी ते सुंदर असा दिंडीचा कार्यक्रम आपण केलेला आहे. आणि तो बघूनच त्यांना पुढची सुपारी आली आहे. तर तुमच्याकडे पण दिंडी भजन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांग. हा नंबर सांगणार. हा वैभव सांग. 9421 640 747. 9421 640 747. आराची दिंडी हवी असतात तर कॉन्टॅक्ट करा. होय नक्की टाकणार. महेश पाटोळे यांचा नंबर आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपली आरेगावची दिंडी तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या कार्यक्रमात. आणि आता इकडे कांदा भजी तयारी आहे. स्पेशल कांदा भजी. तिकडे अळवडी. बघा किती आयटम बनलेत ते. कांदा भजी तयारी. थोड्या कांदा भजी. आणि इकडे पापड. नाही भजी आहे. भजी वाटतास. डाळ भात, वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी, भजी, अळवडी, पापड आणि जिलेबी. 1 2 3 4 5 8 आयटम आहेत. 8 आयटम. इकडे आता सगळेजण मस्त महाप्रसादाचा आनंद घेत आहेत.
जिलेबी गाडी Hare
Thank you.